ऑनलाईन लक्ष द्या सर. सो आज एका दिवसात एक डाऊट तर तुमचा एवढा छान क्लिअर होणार आहे जो तुम्हाला बेसिकली पहिल्यापासूनच माहित असायला पाहिजे. राईट. सो ठीक आहे. येस, गुड. ठीक आहे. सो पायथन कुठे कुठे बिलॉंग करते, दॅट इज वेअर वी कॅन सी पायथन. राईट. आणि दुसरं असं होतं, राईट, वाय पायथन इज सो फेमस. राईट. आणि आज आता आपण कव्हर करणार आहे की व्हॉट इज पायथन. ठीक आहे. ओके. ठीक, फाईन. तुम्हाला आजची उद्याची फंडामेंटल वाटतील बरं का रे. म्हणजे की अरे हे खूपच बेसिक आहे, हे माहित नसलं असतं तरी चाललं असतं. आणि 2-4 दिवस मला थोडं काय म्हणतो मी की ऍडजस्ट कर, ब्रेनला सांगा की तुला हे माहित नव्हतं तर आपल्याला 2 दिवसामुळे शिकायला भेटते. हे जे रेफरन्सेस आहेत ना तुम्हाला, लिटरली एक्सेप्शन, फाईल नाही, काय एक्सेप्शन, लॅमडा एक्सप्रेशन ओओपी मध्ये जाऊन मिळणार. म्हणजे ज्याला ही आजची लेक्चर्स आठवतील ना ते शिकताना एक सुकूनवाला फिलिंग येईल की अरे यार किती भारी नाही, बेसिक माहित असल्यामुळे ही गोष्ट आम्हाला इंटरनली कशी चालली ती कळत. राईट. सो दॅट्स वाय. राईट. कारण मी लास्ट बॅचची बॉडी लँग्वेज बघितली, खूप सिम्पल कॅज्युअली बसले होते. मग ओपी मध्ये आठवत नव्हतं मी काय बोललो, मीच म्हणायचो 7वं लेक्चर बघा, 10वं लेक्चर बघा असं. राईट. सो त्या ठीक आहे, बेसिक सुरुवात करू. राईट. हळूहळू लेक्चर एकदम सिरियस होत जाईल. लेट सी तुम्ही त्याचा किती सामना करता. ओके. जर मी मुलांना म्हणलं व्हॉट इज पायथन, तर बट ऑब्वियस सगळ्यांचं हेच उत्तर येतं, पायथन इज ए प्रोग्रामिंग लँग्वेज. येस, लेक्चरच्या सुरुवातीलाच मी म्हणलं थोडं बोलकं व्हा, ब्रेनला फिडिंग जातं की अरे आपल्याला विचार करायचा. राईट. सो पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके. कोण जस्टिफाय करेल का बरं एखाद्या लँग्वेजला प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणायचं? येस, हे तुम्ही ब्रेनला फीड करायचं. का बरं पायथनला प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणायचं? सिम्पल, आय विल एक्सप्लेन. राईट. जस्ट फोकस. सर, जावाला पण प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो, सी ला पण प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो, पायथनला पण प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. ह्याचं कारण असं आहे सर की ती लँग्वेज वापरून आम्ही एक प्रोग्राम करणार आहे. आता पीवाय काय त्याचं एक्सटेन्शन आहे बरं का, आपण प्रोग्राम करताना शिकू. पण समजा एक पायथनचा प्रोग्राम मी लिहिलाय. राईट. सो त्याच्यात लाईन नंबर 1, लाईन नंबर 2 आणि लाईन नंबर 3, देर आर 3 लाईन्स ऑफ. नीट आहे का? एक एक शब्द व्हॅल्युएबल. कालपर्यंत तुम्ही ह्याला लाईन्स म्हणत होता, आजपासून ह्याला लाईन्स नाही म्हणायचं. येस, दे आर व्हॉट? येस, दे आर व्हॉट? स्टेटमेंट्स. ठीक आहे. काही मुलं मनातल्या मनात म्हणली इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. पुढची 5 मिनिटं दोन्ही सेम आहे असं मान. ठीक आहे. व्हॉट इज अ प्रोग्राम? व्हॉट इज अ प्रोग्राम? सेट ऑफ लाईन्स. ना, सेट ऑफ स्टेटमेंट्स किंवा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. सर, देर इज अ डिफरन्स, लय मोठा डिफरन्स. कळ ना. किरण सांगा कुणाचं नाव आहे, मुलीचं का मुलाचं? मुलाचं. हा, म्हणजे कन्फ्युजन होतं ना, एक किरण इकडे म्हणलं मी कुणाला हाक मारतो सांगा बरं. तर एक्झॅक्टली तसंच आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे, पण आपण चालवून घेतो. ठीक आहे. स्टेटमेंट पण आहे, इन्स्ट्रक्शन पण. कॅमेराचा अँगल कुठं पाहिजे हे ठरवतं. स्टेटमेंट म्हणजे तुम्ही कुणाकडे बघता आणि इन्स्ट्रक्शन म्हणून कुणाकडे बघता. सर, हा पायथनचा केलेला प्रोग्राम आहे आणि हा रन कोण करणार आहे? बघा, रन म्हणजे काय? एक्झिक्यूट कोण करणार आहे? येस, तो एक्झिक्यूट करणार आहे सीपीयू. ओके. राईट. प्लीज परत माझी एक रिक्वेस्ट आहे, नवीन मुलं आलेत, मी एकदा रिपीट करतो. मला पायथन शिकवण्याबरोबर
हे शिकण्यासाठी तुमचा काय माइंडसेट असावा, या प्रकारची मुलं बनवायचे. म्हणून 2025 पासून मी मोड ऑफ टीचिंगच माझा बदल. ह्याच्याने 4 ऍडमिशन कॅन्सल झाले, लेस स्लो शिकवतो म्हणून, पण हॅव ऍक्सेप्टेड. पण जी बनली ती मुलं भारी बनली. या प्रकारचा माइंडसेट बनवायचा, हे शिकण्याचा माइंडसेट बनवायचा असेल तर बारकाईतली बारकाई गोष्ट तुम्हाला ती डायजेस्ट करता आली पाहिजे. म्हणून तुम्हाला कदाचित ते स्लो वाटेल आज उद्या परवापर्यंत, बट दिस इज अ नॅचरल वे माझे आता झालेलं. राईट, बघा नीट आहे. सर व्हॉट सीपीयू? येस, सीपीयू इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? येस, सीपीयू इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? टू एक्झिक्यूट कोड. कळतं ना, कोड एक्झिक्यूट करायची जबाबदारी ही सीपीयू वर असते. ठीक आहे, नीट ऐका. आता मग पायथन मध्ये लिहिलेला प्रोग्राम जर, नीट ऐका, मी डिरेक्टली सीपीयू ला देत असेल आणि जर सीपीयू त्याला रन करून मला काय एक्झिक्यूट करून काही आउटपुट देत असेल, लक्षात घ्या मी काय म्हणतो. राईट, जर एखाद्या लँग्वेज मध्ये लिहिलेले स्टेटमेंट हे इंटेन्शनली सीपीयूनी रन करावे याच प्रकारात आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ना, दे आर इंटेंडेड टू एक्झिक्युटेड बाय व्हॉट? सीपीयू. म्हणजे त्यांचं इंटेन्शनच की हा कोड सीपीयूचा. मला सांगा, माझ्यासमोर गवत ठेवलं, बर्फी ठेवलं, मी काय खाणार? बर्फी खाईन. मी गवत कसं खाईन? बर्फी ही मीच खावी यासाठी बनलेली. तसा इथे केलेला कोड सीपीयूनीच रन करावा ह्या इंटेन्शननी लिहिला गेलेला आहे. रादर लक्षात ठेवा, ज्या लँग्वेज मध्ये केलेले कोड हे सीपीयू जर रन करत असेल किंवा रन करनेबल असतील तर डेफिनेटली ती लँग्वेज काय आहे? प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. परत एकदा मी काय बोलतोय बघा, जर एखाद्या लँग्वेज मध्ये केलेले कोड हे इंटेन्शनली सीपीयूनी रन करावे असे जर असतील तर त्या लँग्वेज मध्ये केलेले कोड किंवा ती लँग्वेज ही डेफिनेटली काय आहे? प्रोग्रॅमिंग लँग्वेज. थांबा मी एक्सप्लेन करतो मला काय म्हणायचं. राईट, आता इथं एक फाईल आहे, आणि तुम्हाला असं शिकवलंय की HTML इज ऑल्सो लँग्वेज. बरोबर, हे मुलांना मी नेहमी उदाहरण देतो. आणि CSS इज ऑल्सो व्हॉट? वन लँग्वेज. CSS इज अ लँग्वेज. सर ह्याच्यात L दिसत नाही पण आहे, स्टायलिंग लँग्वेज असं म्हणतात. कळतंय? सर याच्यात पण कोड असणार आहे की हो, लाईन नंबर 1, लाईन नंबर 2, लाईन नंबर 3. कळतंय ना? सो 3 लाईनचा कोड असणार आहे. बट या लँग्वेजला किंवा इथंही जो कोड केलाय त्याला, ज्या लँग्वेजेस मध्ये केलाय त्याला मी प्रोग्रामिंग लँग्वेजेस नाही म्हणणार. आणि HTML आणि CSS मध्ये केलेले कोड हे रन करायला तुम्हाला सीपीयू ची गरज नसते. येस, ते रन करायची जबाबदारी कुणाची असते? येस, इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्हॉट? येस, इट इज ऑफ व्हॉट? ऍप्लिकेशन. म्हणजे HTML CSS चे कोड रन करणारा सीपीयू नाहीये, कोण आहे? ब्राउझर. ओके, सो ब्राउझर इज अन व्हॉट? ऍप्लिकेशन. प्लीज सीपीयू. मग पुढे जाऊन तुम्ही OS वगैरे शिकला असेल तर तुम्ही हेच म्हणाल की ऍट द एंड ब्राउझर पण कोण रन करतो? सीपीयूच रन करतो. हे OSचं नॉलेज आहे. पण आता मला म्हणायचंय, या फाईलमध्ये केलेल्या कोडचं इंटेन्शन काय? बर्फी माणसाने खावी, गवत प्राण्याने खावं. तसं या कोडचं इंटेन्शन काय की मला रन करणारा सीपीयू नाही, मला रन करणारा कोण आहे? ब्राउझर. आणि इथे इंटेन्शन काय? मला रन करणारा कोण आहे? सीपीयू. प्लीज ह्या लाईनला तुम्ही स्टेटमेंट म्हणू शकता, इन्स्ट्रक्शन म्हणू शकता. या लाईनला तुम्ही स्टेटमेंट आणि इन्स्ट्रक्शन नाही म्हणू शकत. कारण स्टेटमेंट आणि इन्स्ट्रक्शन वर्डचा वापर तेव्हाच होतो ज्या ऍट द एंड रन करणारा कोण असणार आहे? सीपीयू असणार. क्वेश्चन काय होता? वाय पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज? कारण त्याच्यात केलेले कोड हे कोण रन करणार आहे? सीपीयू. जर एखाद्या लँग्वेज मध्ये केलेला कोड रन करणारा जर सीपीयू असेल तर ती लँग्वेज 200% काय आहे? 200% काय? प्रोग्रामिंग लँग्वेज. दॅट इज अ डेफिनेशन ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. मला वाटतं तुम्हाला कळत नाही, एकदम ड्रास्टिक हे वाटतंय का? ऑनलाईन आर यू ओके विथ दिस की सर व्हॉट इज मीन बाय प्रोग्रामिंग लँग्वेज? इमॅजिन करा, तुमच्या मुलांनी, तुम्ही ज्यावेळेस आई वडील व्हाल त्यावेळेस तुम्हाला येऊन विचारलं, पप्पा ऍडिशन तर कळली, मल्टिप्लिकेशन काय? मग तुम्ही सांगाल बघ असं 3 असतं, 3ला 2नी गुणायचं मग ते 6 आहेत. ती म्हणाल पप्पा ते तर आम्हाला शाळेतल्या मॅडमनी पण सांगितलंय, वेगळं काय? व्हॉट इज मीन बाय मल्टिप्लिकेशन?
डिफाईन इट. तर मी आता तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज डिफाईन करायला शिकवलं. द लँग्वेज इन विच द कोड इज रिटन इन द फॉर्म ऑफ व्हॉट? स्टेटमेंट अँड इन्स्ट्रक्शन. हे उद्या हे डोक्यात ठेवा येणाऱ्या. तुमच्या मुलांनी जर विचारलं किंवा मुलीनी व्हॉट एव्हर की मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, पप्पा डिफाईन कर बरं, व्हॉट इज मीन बाय मल्टिप्लिकेशन. ते नका सांगू 3 दुने 6 त्याला, ते तर शाळेतही माहिती आहे त्याला. डिफाईन दिस ऑपरेशन. सांगा की अरे सोपा तर प्रश्न विचारला. ठीक आहे. इंटरव्ह्यू पेक्षा अवघड असतं माहितीये का? तुमच्या मुलांच्या समोर तुमची मान खाली जाईल त्यावेळेस. ते मी म्हणेल माझाही बाप कॉप्या करूनच पास झालाय, राईट, असं म्हणेल मित्रांना जाईल सांगेल, किंवा माझी मम्मी. ठीक आहे. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मीन्स यू आर परफॉर्मिंग n टाइम ऍडिशन. 4 5 20 येतं. ह्याचा अर्थ काय? यू आर परफॉर्मिंग 5 टाइम डुईंग n टाइम ऍडिशन इज कॉल्ड ॲज व्हॉट? मल्टिप्लिकेशन. आणि रियालिटी सांगतो तुम्हाला, मल्टिप्लिकेशन हे ऑपरेशनच नाही, इंटरनली ते लूप मध्ये फिरणारे ऍडिशन. आणि इव्हन तुम्ही सबट्रॅक्शनचा पण थोडा अभ्यास करा, सॉरी डिव्हिजनचा पण अभ्यास करा. डिव्हिजन इज इंटरनली सबट्रॅक्शन. n टाइम्स यू आर परफॉर्मिंग व्हॉट? सबट्रॅक्शन. तर ते काय बनतं? डायरेक्ट डिव्हिजन. ओके. येस. चला तो विषय नाही आपलं. येस. व्हॉट इज अ पॉइंट? प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? येस. ठीक आहे, सुरुवातीला मी टाईप करतो, काय हरकत नाही. द प्रोग्राम, द लँग्वेज in which code is written in the form of what? Yes, statement in the form of what? Statement or what? Instruction. प्लीज स्टेटमेंट आणि हे इन्स्ट्रक्शन वेगळं आहे. मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे ते कसं वेगळं आहे. एकतर तुम्ही केलेला कोड, सी मध्ये कोड लिहितात तेही स्टेटमेंट असतात, जावात लिहिलेल्या लाईन्स ही स्टेटमेंट असतात, सीपीपीतले स्टेटमेंट असतात, पायथन मधले स्टेटमेंट. रादर लक्षात ठेवा, तुम्ही आता इथनं पुढे जेवढ्या लँग्वेजेस शिकाल ना, त्यात तुम्ही जो कोड करता तो स्टेटमेंट फॉर्म मध्येच असतो, त्या इन्स्ट्रक्शन नसतात. राईट. सांगतो, इन द फॉर्म ऑफ स्टेटमेंट और इन्स्ट्रक्शन, राईट, सच लँग्वेजेस आर कॉल्ड ॲज व्हॉट? प्रोग्रामिंग लँग्वेजेस. मला भीती होती रे, माझ्या मुलीने कधी पुढे जाऊन उद्या जर विचारलं व्हॉट इज मीन बाय प्रोग्रामिंग लँग्वेज. कळतं? ते आता फोनवर बोलणं ऐकून म्हणते सी, सीपीपी, जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. जर उद्या कोण म्हणलं डिफाईन अ प्रोग्रामिंग लँग्वेज, तर ठीक आहे. सो गुड. सर मग असा प्रश्न आहे, राईट, असा प्रश्न आहे की या गोष्टींना प्रोग्रामिंग लँग्वेज का नाही म्हणायचं? HTML इज मार्कअप लँग्वेज अँड CSS इज व्हॉट? स्टायलिंग लँग्वेज. कारण का? मार्कअप लँग्वेज मध्ये कोड करणं म्हणजे काय? HTML मध्ये तुम्ही कोड करता म्हणजे काय करता? एक बी नावाचा टॅग लिहिता, बरोबर का? सो दॅट टॅग, येस, म्हणजे ज्या लँग्वेज, आता मी HTML डिफाईन करायचं म्हणजे मला टेन्शन यायला लागलं, राईट. व्हॉट इज मीन बाय मार्कअप लँग्वेज? HTML इज मार्कअप लँग्वेज, XML इज मार्कअप लँग्वेज. हे कळलं ना? बट दे आर नॉट प्रोग्रामिंग लँग्वेज. कळतंय ना? बघा. ओके. सो व्हॉट इज मीन बाय मार्कअप लँग्वेज? ज्या लँग्वेजेस मध्ये कोडिंग नाही म्हणता येणार, वेनेवर यू आर रायटिंग अ लाईन किंवा वेनेवर यू आर रायटिंग अ कोड इन द फॉर्म ऑफ टॅग्स म्हणजे काय? आता कर्ली ब्रॅकेट मध्ये जे लिहिलं ते, राईट. सो बी टॅग लिहिला आणि मी बोल्ड कर असं म्हणलं. सो दिस इज कॉल्ड, ज्या लँग्वेजेस मध्ये कोड तुम्ही टॅग्सच्या फॉर्म मध्ये करताना त्याला मार्कअप लँग्वेज असं. XML मध्ये पण तुम्ही टॅग्सच लिहित असता. सो HTML अँड CSS आर नॉट ए प्रोग्रामिंग लँग्वेज बिकॉज त्याच्यात लिहिला जाणारा कोड हा स्टेटमेंट आणि इन्स्ट्रक्शन फॉर्म मध्ये नाहीये, किंवा त्याच्यात केलेले कोड हे इंटेन्शनली कोण रन करतो? ब्राउझर, ना की सीपीयू. म्हणजे HTML चा कोड डायरेक्ट सीपीयू ला दिलाय असं तुम्ही कधी इमॅजिनच नाही करू शकत. ओके. सो म्हणून HTML आणि CSS ह्या काय नाहीयेत? प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये.
क्लिअर सगळ्यांना? येस, दीज आर नॉट स्टेटमेंट्स, दीज आर नॉट इन्स्ट्रक्शन्स. कळतं ना? दीज आर आयदर मार्कअप किंवा दीज आर व्हॉट स्टायलिंग कोड. ओके, येस. आता पुढची स्टोरी ऐका बरं का. ऑनलाईन मला तुमचा अजून रिप्लाय नाही आला. एकदा चेक करा बरं, चॅट ऑन आहेत का, की एकदा वाय टाईप करून इथपर्यंत कळलं असेल तर जस्ट वाय टाईप कर. कारण तुम्ही सेकंड स्क्रीनवर आहात बरं, कारण माझं लक्ष तिकडे अधून मधूनच जाणार आहे. डोंट वॉन्ट की आपल्या दोघांमध्ये काही असं गॅप नको, राईट? सो दॅट्स ओके. सो मी लाईन लिहून ठेवतो. HTML इज ए मार्कअप लँग्वेज. CSS इज ए स्टायलिंग लँग्वेज. सांगा बरं, जावास्क्रिप्ट ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे का? शुअर. येस, इनिशियली इट वॉज नॉट, बट आता नोड जेएस, रिॲक्ट जेएस बघतात, त्यामुळे जावा स्क्रिप्ट ही सुद्धा एक आता प्रोग्रामिंग लँग्वेज सारखीच एक लँग्वेज आहे. जावा स्क्रिप्ट इज ए प्रोग्रामिंग लँग्वेज. हे फॉरलूप आहे ना जावा स्क्रिप्ट मध्ये, इफ एल्स आहे ना, त्याचं जावा पायथन मध्ये पण आहे, म्हणून जावा स्क्रिप्ट प्रोग्रामिंग आहे. हे कळलं का तुम्हाला? येस, ठीक आहे. जाऊ द्या, हा एक मुद्दा होता. प्लीज आता पुढे ही गोष्ट सांगायची पद्धत काय बघा, नीट लक्ष द्या. आता मला थोडासा एक कंटेंट तुमच्यासाठी शेअर करायचा. हा मोस्टली इंटरव्ह्यूअरनी विचारलेला प्रश्न आहे, मुलांना खूप वेळा विचारलेला, राईट? ओके, बघा. अगेन हे स्टेटमेंट इझी आहे बरं का. आहे का तुमच्यापैकी कोण ऑनलाईन? मला आवडेल, किंवा ऑफलाईन तुमच्यापैकी पण. हे लाईन मला समजून सांगेल. पायथन इज हाय लेवल लँग्वेज. प्लीज, हा लय मोठा प्रश्न आहे, आपण कव्हर करतो, राईट? का बरं एखाद्या लँग्वेजला हाय लेवल लँग्वेज म्हणायचं? नाही ना, ऐकून आलं अँबिग्युटी. नाही, असं म्हणजे हे नाही आहे. यू तू फीचर सांगितलं पायथनचं, पण हे नाही. येस, माईक वापरू शकतो. द स्पीकर इज ऑन. आय डोंट नो कुठला स्पीकर कनेक्टेड आहे. येस, टीव्ही वालाच काय नाही सांगू शकत. ठीक आहे, काय हरकत. हे डोक्यात फिट करा. सगळ्या लँग्वेजचं गणित एकदाच फिट करा, राईट? ऑनलाईन ही लाईन तुम्ही आता घरी जाऊन म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन पण बरं करा, कारण तुम्ही दिसता, मी डोळ्यांनी तुमच्याशी बोलतो, त्यांच्याशी आवाजाने कम्युनिकेट. ही लाईन वहीत जाऊन लिहा तुम्ही, राईट? इतकी महत्वाची लाईन आहे, राईट? बघा, अशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस द लँग्वेजेस विच नीड्स, इम्पॉर्टंट वर्ड बोलतोय बरं का, ट्रान्सलेटर. कळतंय का? तर अशा लँग्वेजेस ज्यांना ट्रान्सलेटर लागतो, विच नीड्स ट्रान्सलेटर टू रन देअर प्रोग्राम is called as high level languages. काय बोलता सर? सी इज हाय लेवल? येस. सीपीपी इज हाय लेवल? येस. जावा इज हाय लेवल? येस. सर का बरं? सी ला कंपायलर लागतो, सीपीपी ला कंपायलर लागतो, जावाला कंपायलर आणि इंटरप्रिटर दोन्ही लागतं, पायथनला इंटरप्रिटर लागतो, पीएचपी ला इंटरप्रिटर लागतो. येस, दॅट कंपायलर अँड इंटरप्रिटर इज नथिंग बट व्हॉट? ट्रान्सलेटर. दोघांच्या डिफरन्स काय ते शिकायला तुम्ही आज आला. हा आजच्या लेक्चरचा मेन पॉईंट. इंटरव्ह्यू विचारेल, पायथन इज इंटरप्रिटेड, वाय बरं, आणि सी इज कंपाइल्ड, वाय बरं? व्हॉट इज डिफरन्स इन बिटवीन देम? तुम्ही तर फुल स्टॅक पायथन बिथन असलं
AI डेटा सायन्स करून गेला, त्यांनी असं तुम्हाला असं बारीक नखापशीच पकड. सांग की का बरं ती कंपाइल्ड आणि इंटरप्रेटेड. मुद्दा कळला सगळ्यांना? येस. तर आज ही स्टोरी कव्हर करू की कंपायलर असण्याने काय होतं आणि इंटरप्रेटर असण्याने काय होतं, यासाठी तुम्ही आज आला. ओके, चला. सर ट्रान्सलेटर म्हणजे काय? आयदर युअर लँग्वेज विल हॅव कंपायलर और आयदर युअर लँग्वेज विल हॅव व्हॉट काय इंटरप्रिटर. कंपायलर किंवा इंटरप्रिटर या दोन्ही पैकी जर एखादी लँग्वेज वापर करत असेल तर 200% ती हाय लेवल आहे आणि ती पूर्ण प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके सर, HTML CSS ला ऐकलंय का रे कधी कंपायलर इंटरप्रिटर लागतो? नाही, इथं लागत नाही. म्हणजे तुम्ही असंही उत्तर देऊ शकता, प्रोग्रामिंग लँग्वेज तेव्हाच जेव्हा तिला रन करायला काय लागतं, तुम्हाला कुणाची मदत घ्यावी लागते? ट्रान्सलेटरची. सर का बरं ट्रान्सलेटरची मदत लागते? हे तर इंग्लिशमध्ये लिहिलेले स्टेटमेंट आहेत आणि सीपीयू ला तर काय कळतं? 1001 ते कन्वर्ट तर करावं लागेल, ते कन्व्हर्जन करणं हे कुणाचं काम आहे? ट्रान्सलेटर्स. म्हणून HTML CSS प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीत आणि त्याचे कोड प्रोसेस केले जातात ब्राउझर कडून, एक्झिक्यूट नव्हे. एक्झिक्यूट शब्द तेव्हाच येतो ज्यावेळेस सीपीयू त्याला रन करत असत. जर एखादी लाईन सीपीयू कडे जाते तर ती इन्स्ट्रक्शन आहे आणि ती एक्झिक्युटेबल. तुम्ही जर असेंब्लीची पुस्तकं वाचली असतील तर तुम्हाला त्या पुस्तकात ऑलवेज यू विल फाइंड वर्ड एक्झिक्युशन, एक्झिक्यूट, कारण का तिथे तुम्ही इन्स्ट्रक्शन प्रोसेस करत असता. विषयच क्लिअर करतो. पायथनचा काल कोड केलेला आपण, दिस अ पायथन कोड, ही स्टेटमेंट आहे, सीपीयू ला कळत नाही. याचं तुम्हाला कशात कन्व्हर्जन करावं लागेल? 1001 मध्ये. जे कोण रन करणार आहे? सीपीयू. ही इन्स्ट्रक्शन, ही काय इन्स्ट्रक्शन. ओके, एक 2 सेकंड आहे, मला एक 2 सेकंड. ठीक आहे. हा, तर काय सांगत होतो मी? प्लीज प्लीज प्लीज. अच्छा सर, पायथन मध्ये केलेला कोड हा स्टेटमेंट आहे. ट्रान्सलेटर ज्यावेळेस त्याला प्रोसेस करेल बायनरी फॉर्म मध्ये त्यावेळेस ती काय? इन्स्ट्रक्शन. परत एकदा मला सांगा, मी जर 3 लाईनचा कोड केलाय, टाईप केलाय, मी स्टेटमेंट टाईप केले आणि ट्रान्सलेटर ज्यावेळेस त्याला ट्रान्सलेट करेल त्यावेळेस 3 लाईनचा काय जनरेट करेल? काहीतरी बायनरी कोड जनरेट करेल ना, कारण सीपीयू ला तर बायनरी कळतं. म्हणजे सर, आम्ही टाईप करतो जो सोर्स कोड आहे त्याच्यात स्टेटमेंट असतात आणि सीपीयू जो रन करतो ना त्या कोडमध्ये काय असतात? इन्स्ट्रक्शन असतात. आई म्हणते का पीठ आणि पाणी घेऊन खा चपाती, नाही म्हणजे तुम्हाला त्याची चपाती करून हवी लागते ना. तर पीठ आणि पाणी काय आहे? स्टेटमेंट आहे आणि त्याला भाजल्यावर त्याची काय बनते? चपाती, ज्या इन्स्ट्रक्शन. इतकं सिंपल का सर? म्हणजे देर इज अ डिफरन्स बिटवीन स्टेटमेंट अँड इन्स्ट्रक्शन. येस, तुम्ही टाईप करता ते स्टेटमेंट असतात, सीपीयू ज्या ऍक्च्युअली रन करतो त्या काय असतात? इन्स्ट्रक्शन. पण डेफिनेटली इन्स्ट्रक्शन हे स्टेटमेंट पासूनच बनतात. त्यामुळे तुम्ही काय सांगता? प्रोग्राम इज कलेक्शन ऑफ स्टेटमेंट किंवा प्रोग्राम इज कलेक्शन ऑफ व्हॉट? इन्स्ट्रक्शन. आता हा डाऊट क्लिअर सगळ्यांना? म्हणून मी आपण इथं स्टेटमेंट और इन्स्ट्रक्शन मधलं, म्हणजे फाईलमध्ये आहेत तर स्टेटमेंट आहेत, जसं स्टेटमेंट ट्रान्सलेटर कडून बाहेर पडेल त्याच्या काय झालेलं असतील? इन्स्ट्रक्शन. आणि सीपीयू ला कळणारा कोड जर जनरेट करायचा असेल तर तुमच्याकडे काय पाहिजे? ट्रान्सलेटर. आणि जर एखादी लँग्वेज ट्रान्सलेटर वापरत असेल तर ती डेफिनेटली काय? हाय लेवल लँग्वेज आहे. ट्रान्सलेटर म्हणजे आयदर यू विल बी हॅव्हिंग व्हॉट? कंपायलर और यू विल बी हॅव्हिंग व्हॉट? इंटरप्रिटर. हे डोक्यात फिट कर. सर का बरं? म्हणजे बजाजची गाडी घ्यायची आणि हिरो होंडाची गाडी घ्यायची असा काही फरक आहे का? येस, दोघही शेवटी मशीन कोडच देणार आहेत तुम्हाला रन करायला, पण दोघांच्यात फरक काय? त्यांचं बिहेव्हिअरल नेचर काय? कळलं का तुम्हाला? येस, दॅट आय वॉन्ट टू टीच यू. की डिफरन्स बिटवीन कंपायलर अँड डिफरन्स बिटवीन व्हॉट? इंटरप्रिटर. राईट? येस, मी माझा बेस्ट देतोय, बघा तुम्हाला आवडलं तर रिप्लाय करा. राईट? बघा आता नीट नीट. ओके, C, C++ are compiled languages.
ते डॉट्स आता नंतर कनेक्ट होतील बरं, कंपाइल्ड लँग्वेजेस. का बरं सर? येस, बघा, CCPP ला कंपाइल्ड लँग्वेजेस म्हणलं जातं. सर व्हॉट इज द रिझन? येस, बघा नीट ऐका. जाऊ द्या, मी थोडा वेळ जाईल पण तुम्हाला कळण्यासाठी टाईप ड्रॉ कर. सो दिस इज सी प्रोग्राम बरं काय. 3 लाईन, हे डॉट्स जोडायचे तर लक्षात ठेवा. 3 लाईन, 3 लाईन काय आहेत रे? स्टेटमेंट्स. स्टेटमेंट्स. इकडे सीपीयू बसलाय तुमचा कोड रन करायला. तो त्याला रन नाही करू शकत जरी त्याच्याकडे ताकद असते. मध्ये तुम्ही काय बसवलंय? कंपायलर. हे प्लीज, हा कोड कुणाला जाणार आहे? कंपायलरला जाणार आहे, कारण तुम्ही CCPP ची स्टोरी बघताय. सो कंपायलरकडे हा कोड जाणार, तो कंपायलरचा स्वभाव काय तो समजून घ्या. कंपायलर वर्क्स ऑन बेसिस ऑफ व्हॉट असं म्हणायचं. नॅचरली कंपायलर कसा बिहेव करतो ते तुम्हाला सांगतो. कंपायलर बघा, कंपायलर तुमच्या तिन्ही लाईन घेणार आहे. बघा तो किती डेंजर आहे हे लक्षात ठेवा. सीचा प्रोग्राम म्हणजे काय रे? सीचा प्रोग्राम म्हणजे काय आधी मला सांगा. हार्ड डिस्कवर तयार झालेली एक फाईल. बरोबर का? हार्ड डिस्कवर तयार झालेली एक फाईल. बघा, तुम्हाला हाच प्रश्न हवा आहे ना की पायथन काय इंटरप्रिटेड आहे, मग उलट शिका की ती कंपाइल्ड का नाही. कळलं का? मी ते सांगायचा मी प्रयत्न करतो. सी कंपाइल्ड आहे, तुम्ही जो प्रोग्राम केलाय तो सीच आहे, त्याची एक फाईल बनलेली. ओके, मी ट्राय करतो तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकली दाखवायचं. आजचं लेक्चर ह्याच्यावर फिरणार आहे सगळं, राईट? चल या 2 मिनिटं. सी माहित नसेल तरी बघा, मी एक सी ची फाईल बनवली जिचं नाव काहीतरी डेमो.सी आहे, असं ठेवूया आपण, डेमो.सी. ओके, येस, मी इथं काहीतरी सीचा कोड करतो. केवळ 3-4 शब्दाचा अर्थ सांगायला आपण एवढं गाव फिरून येतो, लक्षात. प्रिंट एफ हेलो वर्ल्ड, दिस अ सी कोड. ओके, सीचा कोड आहे. काय अर्थ नका लावू, नाही कळला तरी चालेल, रन करायचं. ऑब्झर्व करा मी आता काय काय बोलतोय. तेवढे मॅच्युअर्ड आहात बरं का रे, माझ्या समोर बसलेलं क्राऊड, राईट? ही फाईल येणार आहे ज्याच्यात सोर्स कोड आहे, आणि ती फाईल कुठं बनवली आहे तुम्ही? एका फोल्डरमध्ये, म्हणजे डिस्कवर आहे. त्याला कितीतरी मेमरी गेली, 76 बाईट, 76 बाईट्स इतकी मेमरी गेलेली आहे ठेवायला. ओके, आता मी हा कोड कंपाईल करतो, GCC डेमो.सी. कोड कंपाईल होतो, बघा वेळ घेतला कंपायलरनी, कोड कंपाईल केला आणि एक फाईल बनवली राव, जिचं एक्सटेन्शन काय? .exe. एवढं तर माहितीये, .exe म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल असते ज्याच्यात मशीन कोड असतो, जो तुम्ही रन केला की तुम्हाला तो कोड setup.exe, game.exe, vlc.exe. येस, ते प्रोग्राम आहेत, ते रन झाले की तुम्हाला आउटपुट येतं डिरेक्टली. हॅलो, बाकीचं मरू द्या. व्हॉट आय वॉन्ट टू टीच, कंपायलर जर असेल तर डेफिनेटली अजून एक फाईल बनणार आहे. म्हणजे जर एखाद्या लँग्वेजला जर कंपायलर असेल तर डेफिनेटली काय बनणार आहे? एक फाईल बनणार आहे ज्याच्यामध्ये काय असणार आहे? 3 लाईनचा बायनरी कोड, ज्याला तुम्ही काय म्हणता? काय म्हणता? मशीन कोड. आणि ज्यावेळेस मशीन कोड म्हणतो त्यावेळेस मशीन कोड मध्ये स्टेटमेंट नसतात, इन्स्ट्रक्शन असतात. क्लिअर कट हा डिफरन्स. म्हणजे सर सोपं 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 सोपं, इथं जे लिहिलेत हे काय आहेत? आमचे स्टेटमेंट आहे. हाय लेवल लँग्वेज म्हणजे पायथन मध्ये लिहिणार ते सुद्धा काय? स्टेटमेंट्स आहेत. आणि इथं जे लिहित आहेत त्या काय? तुमच्या इन्स्ट्रक्शन. हा फरक आहे. सो सर मग तुम्ही सेम का म्हणला? कारण प्रोग्रामची डेफिनेशन तीच आहे ना, प्रोग्राम इज सेट ऑफ स्टेटमेंट किंवा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. तुमचा कॅमेरा इकडे असेल तर सेट ऑफ स्टेटमेंट, तुमचा कॅमेरा इकडे असेल तर सेट ऑफ काय? इन्स्ट्रक्शन. तुम्ही कुठं बघता ह्याच्यावरून डेफिनेशन योग्य. हा सुद्धा प्रोग्रामच आहे. प्लीज प्लीज प्लीज, हा सोर्स प्रोग्राम आहे, हा टार्गेट प्रोग्राम जो ऍक्च्युली सीपीयू ला फीड केला जाणार आहे, सीपीयू रन करणार. आउटपुट आलं ना रे हॅलो वर्ल्ड? हो आलं सर. आता मला सांगा, नीट बघा मी काय करतो. मी ही फाईल डिलीट करतो.
कंपायलरचं दुसरं डेंजर बिहेवियर. आता ह्या फाईलमध्ये 2 लाईनचा कोड आहे बरं का. आता ह्याच्यात मी काहीतरी एरर आणतोय, असा सेमिकोलनच लिहित नाही. एरर, ही एरर आहे बरं का. आता हा कोड तुम्ही कंपाईल करताय. जस्ट लुक ॲट दिस, व्हॉट इज हॅपनिंग बिहाइंड द सीन. तुम्हाला धडकीने एरर आली, फाईल नाही बनली बरं का रे. हे a.exe बनली का? नाही. म्हणजे सर सीच्या कोड मधल्या समजा ही लाईन बरोबर आहे प्रिंटएफ, काहीतरी मी आता इथे TCA लिहितो बरोबर ना. येस, प्लीज प्लीज असं समजा ही लाईन बरोबर आहे, ही लाईन पण बरोबर आहे, पण ही लाईन चुकलेली आहे. हे पायथन मध्ये पण मी प्रूफ करणार. चुकले म्हणजे सेमिकोलन नाही दिला, म्हणजे काहीशा लाईन करेक्ट आहेत, ही लाईन चुकलेली आहे. कंपायलरचं बिहेवियर काय बघा बरं. प्लीज 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 हे आपल्याला कम्पेअर करायचंय. या लाईनला एरर आहे, ते कळलं का. जर तुझ्या पहिल्या दोन्ही लाईन जरी करेक्ट असतील तरी मी मशीन कोडची फाईल बनवणार नाहीये. दिस इज बिहेवियर ऑफ व्हॉट, कंपायलर. नीट वाक्य आहे. जर एखादी लँग्वेज कंपाइल्ड असेल तर तिला कंपायलर वापरला जाणार आहे. जर सगळ्या लाईन करेक्ट असतील तरच मशीन कोड बनणार आहे. अदरवाईज तुम्हाला त्या बदल्यात काय दिली जाणार आहे. येस, अदरवाईज काय रे, एरर. येस, दिस इज बिहेवियर ऑफ व्हॉट, कंपायलर. अदरवाईज तुम्हाला काय दिली जाणार आहे, एरर. सर आम्ही तर पायथनच्या क्लासला आलोय म्हणून तर म्हणलं आधी हे शिका पायथन मध्ये, हेच आपण करून बघायचं. एरर म्हणजे कंपायलर ऑन सक्सेस यू विल गेट अ मशीन कोड, ऑन अ फेल्युअर यू विल गेट व्हॉट, एरर. ती तर पायथन मध्ये पण येते. पण थांबा, कंपायलर 200 लाईन करेक्ट आहेत केवळ एका लाईन मुळे. म्हणजे तुम्हाला काय कळलं का, म्हणजे असं समजा की तुम्ही एक चूक केली, इंटरव्ह्यू लय भारी दिलाय पण एक चूक केली तुम्हाला काढलंय इंटरव्ह्यू मध्ये, तसं म्हणजे एक जरी एरर असली ना तरी कंपायलर मशीन कोड जनरेट नाही करत. कळतंय का. मग बाकीच्या किती लाईन का करेक्ट आहे, म्हणजे 100 एरर असले तरी नाही करणार, एक असली तरी नाही करणार. दॅट इज बिहेवियर ऑफ कंपाइल. दिस बघा. आता मी जातो कोड मध्ये, सेमिकोलन देतो. जस्ट लुक ॲट दिस, जस्ट लुक ॲट दिस. आता मला सांगा, आता वाजलेत 8:38. मी काय बोलतोय ही स्टोरी बघा. आता मी हा कोड कंपाईल करतो. कंपाईल होईल का? हो सर झाला, मशीन कोड बनतो. आता मी लेक्चर थांबवतो, बॅग बिग घेतो गावाला जातो 15 दिवस. तुम्ही इथंच बसून राहा 15 दिवस, राईट. मी गावाला जातो, सगळं मशीन वगैरे चालत. आता 15 दिवसांनी मी येतो. इमेजिन करा मी आलोय गावावरून 15 दिवसांनी. काय करेन मी आता? डायरेक्ट रन करेन. होईल का रे रन? थोडा वेळ नाही लागत. माझी मशीन थोडीशी ही झालेली आहे. नंबर ऑफ ऍप्लिकेशन ऑन असल्यामुळे मे बी तो डिले येत असेल, पण अदरवाईज ह्या कोडला रन करायला एवढा वेळ नाही लागला पाहिजे. और अँटीव्हायरस ऍक्टिव्हेटेड असेल त्यामुळे. तर तो त्याला आधी चेक करेल, इज दिस व्हायरस ऑर नॉट. हे आलं का आउटपुट तुम्हाला, हॅलो वर्ल्ड TCA पुणे आलं. स्टोरी 3 होती रे. 15 दिवसांनी येऊन तुम्ही कोड रन केला, हे डोक्यात ठेव. इंटरप्रिटर असलेला आड नाही करत. कळलं का. म्हणजे जे कंपायलर मध्ये बघता त्याच्या कॉन्ट्रॅडिक्ट तुम्ही कुठे बघणार आहात, इंटरप्रिटेड मध्ये बघणार. पायथन मध्ये तुम्ही आज कंपाईल केलेला कोड 15 दिवसांनी नाही रन करू शकत, आत्ताच. हे कळलं का. येस. सो टेक्निकली मला सांगा, व्हॉट यू हॅव अंडरस्टूड. म्हणजे कंपाईल किंवा कंपाइल्डच्या अँगलनी तुम्ही काय काय अनुभवलं. येस. ठीक आहे. कंपाइलर ट्रांसलेट्स ठीक है, सोर्स कोड इनटू टारगेट कोड. ओके. प्लीज एक वर्ड आहे त्याला मी हायलाइट करू, एक कलर ठरवू की जो आपण वापरणार. लेट्स से मी त्याला ब्ल्यू म्हणतो. ओके. पिंक घेऊ काय हरकत नाही, जिथे दिसेल तर, राईट. ओके. म्हणजे सर कंपायलरचा जॉब नुसता ट्रान्सलेशनचा आहे. एक्झिक्यूट कर नाही तर नको करू, नाही तर तू गावाला जा 15 दिवस. 15 दिवसांनी तू रन केला काय नाही केला काय त्याचाही फरक नाही पडणार. म्हणजे कंपायलरची जबाबदारी काय, फक्त मी तुला ट्रान्सलेट करून देणार.
रन करायचं का नाही ते तू बघायचं. म्हणजे लक्षात ठेवा, a.exe मी रन केली म्हणून झाली, मी जर केलीच नसती तर कंपायलरनी तयार केलेला कोड कधी रन पण नसता झाला. इंटरप्रिटर हे लाड नाही करून देणार तुम्हाला. ठीक आहे, सो येस. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पायथन इज इंटरप्रिटेड लँग्वेज आणि इट युजेस इंटरप्रिटर. आता स्टोरीज घेऊन जाऊया आपण पायथन, राईट. पुढचं वरची जे काय शिकलं ते लॉजिक फ्रीज करा. आता पायथन इज इंटरप्रिटेड लँग्वेज, प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, आता सेम स्टोरी. पायथन मध्ये पुन्हा तुम्ही 3 लाईनचा कोड केलेला, राईट. दिस इज demo.py. ओके, सो 3 लाईनचा कोड. लाईन नंबर 1, लाईन नंबर 2, लाईन नंबर 3. ओके, थोडंसं अंतर ठेवूया याच्यामध्ये, कारण आता मला गोष्टी एक्सप्लेन करायच्या की हाऊ इंटरप्रिटर वर्क्स. ओके, ह्या 3 लाईन आहेत आणि ह्या 3 लाईन तुम्ही कुणाला देणार आहात माहितीये? ह्या 3 लाईन तुम्ही कुणाला देणार आहात? इंटरप्रिटर. ओके, आणि इंटरप्रिटरला ह्या 3 लाईन दिल्यावरती, राईट, इंटरप्रिटरला ह्या 3 लाईन दिल्यावरती ओके, नीट लक्ष द्या. व्हॉट एव्हर यू विल गेट इज द आउटपुट. ओके, फाईन. इंटरप्रिटर कसा काम करतो बघा. इंटरप्रिटर डज ट्रान्सलेशन, कळत आहे, अँड एक्झिक्युशन नाही बरं का, इमिजिएटली एक्झिक्युशन. हा वाक्य महत्वाचं. म्हणजे मी आत्ता चावून खाल्लेला घास परवा गिळेन असं नाही, तो गिळायचा मगच दुसरा खायचा. आता ही जी उदाहरण आहे ती घ्या तुम्हाला, म्हणजे रिलेट होत आहेत, राईट. एक्झिक्युशन. ओके, तुम्ही असंच ऐकलंय. सो ह्या वाक्याचा अर्थ काय हे मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे, राईट. सो व्हॉट इंटरप्रिटर डज, येस, इंटरप्रिटरचं बिहेवियर काय, येस, इंटरप्रिटर ट्रान्सलेट्स, हे बरोबर का, अँड इमिजिएटली एक्झिक्यूट्स सोर्स कोड लाईन बाय लाईन. आणि या वाक्यामध्ये इम्पॉर्टंट लाईन ह्या आहेत, ट्रान्सलेट्स अँड इमिजिएटली काय, एक्झिक्यूट्स. ट्रान्सलेट्स, एक्झिक्यूट्स, इमिजिएटली, लाईन बाय लाईन. हे वाक्य लय महत्वाचं. आणि आपल्याला कोड करून प्रूफ करायचं खरंच इंटरप्रिटर असा बिहेव करतो, राईट. सो बघा, म्हणजे सर हा पायथनचा इंटरप्रिटर काय करणार, एक ब्लॅक लाईन, ही समजा ही कलरवर आता बोलतो म्हणजे कलरच्या भाषेत कळेल, एक ब्लॅक लाईन घेणार, घेतली, तिचं ट्रान्सलेशन करणार, म्हणजे काय करेल रे, रेड मध्ये कन्व्हर्जन करेल. केलं. मग हीच लाईन इमिजिएटली इंटरप्रिटर काय करणार, सीपीयू कडे एक्झिक्युशनला पाठवणार, एक्झिक्यूट कर. आणि त्या बदल्यात तुम्हाला इमिजिएटली काय मिळणार, आउटपुट. सर पुढच्या लाईनला एरर असेल तर ते कळत नाही. इंटरप्रिटर मध्ये ही लाईन बरोबर आहे ना, हिला कंपाईल करणार, ट्रान्सलेट करणार, एक्झिक्यूट करणार, तुला आउटपुट देणार. सेकंड लाईनचं बघू, सेकंड लाईन. ओके, काय झालं सांगा, काळ्या लाईनचं लाल, रेड लाईन झालं, रेड लाईनचं ब्ल्यू झालं, ब्ल्यूचं काय झालं, ग्रीन झालं. म्हणजे इमिजिएटली ट्रान्सलेट केली, इमिजिएटली काय केली, एक्झिक्यूट केली. इट्स अ बिहेवियर ऑफ इंटरप्रिटर.
कंपायलरचं तसं नव्हतं. सगळ्या लाईन बरोबर असतील तरच मशीन कोड, इथं त्याचा ट्रान्सलेट करून मशीन कोड पण झाला, एक्झिक्यूट पण केला आणि आउटपुट पण आलं. सर आता तो दुसरी लाईन घेणार. सर दुसऱ्या लाईनला सर काय करणार? ट्रान्सलेट. परत त्याची रेड लाईन, परत त्याची काय केली त्यांनी? ब्ल्यू लाईन. आणि एक्झिक्यूट झाल्यामुळे तुम्हाला काय आलं सर? आउटपुट आलं सर. ओके. आता तिसरी लाईन, परत त्याचं रेड लाईन. सो दिस इज कॉल्ड एज व्हॉट? लाईन बाय लाईन एक्झिक्युशन ऑफ व्हॉट? सोर्स कोड. सर एखाद्या लाईनला एरर असेल तर दाखवतो. ओके, दॅट्स अ स्टोरी. आउटपुट राईट. आता मला प्रामाणिकपणे सांगा, सी मध्ये एका लाईनला जरी प्रॉब्लेम असेल तर काय झालं होतं रे? हे आउटपुट नव्हतं आलं, कारण मशीन कोडच बनत नव्हता, तर आउटपुट कसं येणार ना? आर यू गेटिंग? येस. आता सेम कोड आपण पायथनचा करूया. demo.py. Okay, so can I say printf hello world? Can I say print काय होतं? TCA होतं. Can I say print पुणे? 3 लाईन आहेत. बरोबर आहेत का ह्या लाईन? हो सर, करेक्ट आहेत, बरोबर आहेत, काहीच प्रॉब्लेम. ओके, येऊया वरती, रन करूया. विशेष महत्वाचं, पायथनचा कोड बनताना इंटरमिजिएट फाईल बनणार नाही अशी. बघा, आउटपुट आलं. हे बनली का कुठली एक्स्ट्रा फाईल? a.exe हे जी नाही, a.exe बनली असेल, तुम्हाला काय माहिती. बरं ठीक आहे, क्लोज कर. आला आउटपुट? कुठली बनली का इंटरमिजिएट फाईल? नाही बनली. म्हणजे आउटपुट आलंय, म्हणजे इंटरनली काय झालंय? पहिली लाईन घेतली, तिला ट्रान्सलेट केलं, एक्झिक्यूट केलं, आउटपुट दिलं. दुसरी लाईन घेतली, त्याला ट्रान्सलेट केलं, एक्झिक्यूट केलं, आउटपुट केलं. तिसरी लाईन घेतली, एक्झिक्यूट केलं, आउटपुट. कॅन यू इमेजिन? ही लाईन चुकीची आहे, ही लाईन चुकीची आहे. सी मध्ये असं होत नाहीये. यू विल बी शॉक. सॉरी, सिंटॅक्स एरर आहे का? आपल्याला रन टाइम वाली एरर लिहावे. सिंटॅक्स एरर असल्यावर लेट्स आपण ही लाईन लिहू. आन्सर इज इक्वल टू 3+5 केलं तर 8 येईल, बरोबर ना? पण 3+ इंडिया केल्यावर ऍडिशन नाही होणार, बरोबर? दिस इज अ एरर इन पायथन, राईट? ओके, बघा, पहिली लाईन बरोबर होती, रन झाली. दुसरी लाईन बरोबर होती, रन झाली. तिसरी लाईन तो ऍडिशन करू शकत नाही. तो काय म्हणतोय? प्लसचा एक ऑपरंड इंट आहे, दिसलं, आणि दुसरा ऑपरंड काय? स्ट्रिंग आहे, दिसलं. सो अनसपोर्टेड ऑपरंड, प्लस लाईक तर दोन्ही इंटिजर ठेव, नाही तर दोन्ही स्ट्रिंग ठेव. एक इंट आणि एक स्ट्रिंग चालणार नाही. म्हणून कुठली एरर आली? टाईप एरर. तिसऱ्या लाईनला एरर आहे, तरी पहिल्या 2 लाईनला फरक पडला नाहीये. सी मध्ये असं असतं तर मशीन तुम्ही कोडच रन नसता करू शकत. म्हणजे सर या केसमध्ये काय झालं सर? 2 लाईन रन झाल्या, तिसरी लाईन ट्रान्सलेशन फेज मध्ये अडकली. तिसऱ्या लाईनचं ब्ल्यू आणि ग्रीन झालंच नाही, बरोबर ना रे? ट्रान्सलेटच नाही करू शकला तर एक्झिक्यूट आणि आउटपुट कसं आहे? सो व्हॉट आय वॉन्ट टू से, इंटरप्रिटर ट्रान्सलेट्स अँड इमिजिएटली एक्झिक्यूट सोर्स कोड बॉट लाईन बाय लाईन. अशा प्रकारे जर एखाद्या लँग्वेजमध्ये, आता दुसरा प्रॉब्लेम सांगतो, सीचा कोड कंपाईल केल्यावरती, म्हणजे असं तुम्ही कंपॅरिझन केलं पाहिजे. सीचा कोड कंपाईल केल्यावरती इमेजिन करा, इमेजिन करा. बघा आता मी कसं तुम्हाला डिफरन्स सांगू. सीचा कोड कंपाईल करतो, EXE बनली. किती जागा लागली रे मशीन कोड ठेवायला? तुम्ही इथं बाजूला बघता 46 KB, म्हणजे ऑलमोस्ट 46,000 बाईट्स. आणि हा ड्राईव्ह, जी ड्राईव्ह माझा फुल असेल तर इमॅजिन करा, फुल आहे हा ड्राईव्ह. आणि आता मी GCC केल्यावर बनेल का रे तुमची a.exe? येस, a.exe बनेल का? समजा हा ड्राईव्ह फुल असता तर बनेल का? नाही बनणार. तुम्हाला असं वाटत नाही का रे, एक प्रोग्रामच्या बदल्यात एक EXE, मग 1000 प्रोग्रामच्या बदल्यात 1000 EXE, 1 KBच्या बदल्यात तुम्हाला डिस्कवर 46 KB पाहिजे. म्हणजे 1 TB इतका सोर्स कोड असेल तर तुमच्या डिस्कवर किती जागा पाहिजे? 46 TB. इट्स अ मेमरी ऑक्युपाय करणारी सिच्युएशन आहे ना. सो इंटरप्रिटेड लँग्वेज मध्ये अशी फाईलच बनवत आहे. पायथन म्हणतं आम्हाला मेमरी
कन्सर्न काहीच ठेवायचं नाही. सो इन्स्टेड ऑफ बिकमिंग कंपाइल्ड आम्ही काय बनलो, इंटरप्रिटेड. पीएचपी मध्ये पण अशी फाईल बनत. तुम्हाला कन्सर्न नाही कळलं. आता सर हार्ड डिस्क आम्ही 1 TB ची खिशात घेऊन फिरतो. ह्यांचा जन्म झाला तेव्हा 1970-80चा काळ. हार्ड डिस्क म्हणजे मी सुद्धा फर्स्ट इयरला असताना आमच्या कॉलेजच्या कम्प्युटरला 20 GB ची हार्ड डिस्क होती. आणि ती पण अबब होती बरं का रे. म्हणजे 20 GB असं होतं ते, कळलं ना. 20 GB, 20 म्हणजे 20. आणि रॅम 128 MB ची होती. कळलं का. आता तर तुम्ही असे 16 GB ची कार्ड फिरवून मारते. 1 TB खिशात घेऊन फिरता, तिथं 128 MB ची रॅम काहीच नाही ना रे. हे कळलं का तुम्हाला. मग त्या काळामध्ये डिस्कवर विनाकारण स्पेस क्रिएट करून न करता काही प्रोग्राम रन करता येतील, काही फिलॉसॉफी आली असेल ना, की आपल्याला डिस्कवर फाईल पण नाही बनली पाहिजे पण मशीन कोड पण बनवून रन झालं पाहिजे. हे बघा ना, डेमो.py मध्ये एक फाईल बनली नाही, म्हणजे तुम्हाला डिस्कवर एक्स्ट्रा मेमरी अलोकेट करावी लागली का नाही. सो यू आर सेव्हिंग युअर मेमरी. म्हणून काही लँग्वेजेस ह्या काय आहेत, इंटरप्रिटेड आहेत. हे इंटरव्ह्यूअरला कन्व्हिन्स करतात. अल्टेन ऑनलाईन पटला असेल तर जरा वाय टाईप करता का. मी टाईप करतो म्हणजे तुम्हाला हा मुद्दा कळेल. व्हॉट आय वॉन्ट टू से, राईट. म्हणजे तुम्ही असं सांगा, हा तुम्हाला पहिल्यांदा कळलं एखादी लँग्वेज इंटरप्रिटेड असण्याचा फायदा काय, राईट. इन अ कंपाइल्ड लँग्वेजेस, किंवा असं म्हणू इन केस ऑफ कंपायलर, intermediate file, that is what a.exe is created on a disk to store machine code. मशीन कोड म्हणजे काय, बायनरी कोड. ओके. आता ही फाईल ठेवायला तुम्हाला डिस्कवर जागा लागणार आहे ना. डिस्कवर जागा नसेल तर मग काय काय तर काय सर, नवीन जोडू वगैरे संपलं तर डिस्क बनवणाऱ्या कंपन्या सुट्ट्यांवर गेलेत आता. आणि तुम्ही जे ऍप्लिकेशन बनवले ते बँकेचे, कस्टमरला काय म्हणलं माझ्याकडे डिस्क नाही म्हणून आता माझं ऍप्लिकेशन लोड लॉन्च होणार नाही. तू पैसे काढायचे, तुझा पेशंट मेल्यावर काढ पैसे. एखादा पेशंट असा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला इमिडिएटली पैसे काढायचे, तुमचं ऍप्लिकेशन लॉन्च होत नाही कारण त्याचा मशीन कोड तयार झाला की ठेवायला तुमच्या सर्व्हरवर स्पेसच नाही. कन्सर्न्स कळतायत का तुम्हाला. सो हे लोकांनी डिसएडव्हान्टेज म्हणून बघितलं. हे कळलं का तुम्ही. येस. म्हणून लोक म्हणली की आपल्याला असं काही आणता येईल का की जिथं इंटरमिजिएट फाईल न बनवता आपल्याला कोड रन करता येईल. दॅट इज व्हॉट इंटरप्रिटर. सो म्हणून असं वाक्य आहे, राईट. इन केस ऑफ, होप सो तुम्हाला कळत असेल, मी थोडस सिस्टम लेवलला जाऊन बोलतोय. सो इन केस ऑफ इंटरप्रिटर, नो इंटरमिडिएट फाईल इज created to store machine, किंवा काय म्हणू, बायनरी कोड. हे कळलं का तुम्हाला. सर म्हणजे नीट आहे का. आता हे व्हेरी सिरियस स्टेटमेंट आहे. बरं तुमच्या मते तुम्ही द्या उत्तर. सी मध्ये कंपाइल्ड कोड बनतो. दिस इज अ कंपाइल्ड कोड ना रे. येस. माझ्याकडे कोर जावाची पण बॅच असेल, इमिजिएटली तुम्हाला एक दाखवतो. मी तुम्हाला ते जावा मध्ये ही कंपायलर आहे ना. गेलं रे कोर जावा 21 कोड. हे बघा डेमो.जावा आहे. ठीक आहे, ही डेमो.जावा दिसते. हवं तर मी काय करतो, ह्या सगळ्या फाईल डिलीट करतो. त्या पण फाईल डिलीट करतो. आता मी प्रॉम्प्ट उघडतो. होपसो त्यात एरर नसावी बरं का रे. मी आता कोड न बघताच डायरेक्ट कंपाईल करतो. जावा सी डेमो.जावा. काय बनली रे. आता एवढ्या बाईट कोड का बनले, कारण तसा तो तेवढा मोठा प्रोग्राम असेल बरं का. तुम्ही शॉक नका हो. तुम्ही एवढं बघा, डेमो.जावाची काय बनली, डेमो.क्लास बनली. एवढे का बनले, कारण आता ती जावाची फिलॉसॉफी जेवढे क्लास तेवढ्या बाईट कोडच्या, राईट. डेमो.जावाच्या बदल्यात डेमो. दिस इज अ कंपाइल्ड कोड. दिस इज अ व्हॉट, कंपाइल्ड कोड. पण सर पायथन मध्ये असा कंपाइल्ड कोड न बनताच आउटपुट आलाय आम्हाला. येस. तर आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, पायथन मध्ये
कंपाइल्ड कोड असतो का? प्रश्न कळला? इंटरव्ह्यू हा ऑन टेबलवरचा प्रश्न आहे, माझा नाही. डज पायथन हॅव कंपाइल्ड कोड? नाही म्हणू शकत नाही. मग तो नाही तर मग डायरेक्ट स्टेटमेंट सीपीयूनी रन केले असं होतं ना. कंपाइल्ड कोड म्हणजे काय? बायनरी कोड ना. तो नाहीये म्हणजे याचा अर्थ काय? पीठ आणि पाणी डायरेक्ट तोंडातच चपाती बिपाती भाजून पोटात गेली, राईट? असं काय होतं का? येस. सो ज्या तुमच्या लेवलला द्या ना, व्हॉट यू विल से इंटर डज पायथन हॅज कंपाइल्ड कोड? जसं मी आता प्रूफ दाखवलं, सी हॅज, जावा हॅज. येस. ऑनलाईन तुम्ही द्या बरं रिप्लाय. व्हॉट यू फील की पायथन मध्ये कंपाइल्ड कोड आहे का? बोला काहीतरी. काहीतरी बोलल्याशिवाय कसं करणार मग? पायथन इज इझी ना. हा जोक होईल हळूहळू. मी असं काही मुद्दे शिकवले ना तुम्हाला, म्हणजे पायथन इज इझी ना, मग सांगा इझी. उत्तर जर तुम्ही नाही म्हणू नाही शकत, कारण का? विदाउट ट्रान्सलेशन यू कांट एक्झिक्यूट ना. आणि प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे इंटेन्शन काय? ऍट द एंड सीपीयू कडे जाणं आहे. सीपीयू ला काय कळतं? बायनरी. म्हणजे ह्याचंही बायनरी करणं गरजेचं आहे ना ट्रान्सलेशन म्हणजे. तर हो, मग हो म्हणता तुम्ही, परत फसता. मग म्हणतो दाखव. इंटरव्ह्यूवर म्हणतो आय वॉन्ट टू सी इट. व्हेर इज द कंपाइल कोड? जावाचा आहे का नाही? जावाचा दिसत होता का नाही तुला फर्स्ट इयरला, सेकंड इयरला? फर्स्ट इयरला तुला काय दिसत होता? सीचा. आता तू तर डेटा सायन्स वगैरे करून आला, तू पायथनचा कधी बघितलं का मशीन कंपाइल कोड? हो तर मग दाखव मला. तुम्ही नाही म्हणतो असं बघता येत नाही वगैरे असं नाही. ठीक आहे, इट इज देअर. आपण पुढच्या काही चॅप्टर्स मध्ये तोही बघणार. पायथनचा कंपाइल कोड आहे. पायथन इंटरप्रिटरला तुम्ही मजबूर करू शकता, देख भाई मेरे को चाहिए नहीं, मुझे सिर्फ इतना ही चाहिए, इतना ही करके दे दे. आता तो काय बिहेव करणार नॅचरली, ट्रान्सलेशन प्लस एक्झिक्युशन. तुम्ही त्याला हे करण्यापासून रोखू शकता. डोंट डू दिस. जस्ट ट्रान्सलेट इट अँड गिव्ह मी द फाईल. गुगल करून देऊ, पीवायसी फाईल असते. गुगल का करून देतो माहितीये का? प्रूफ देतोय तुम्हाला की हे खरंच आहे. Compiled code in Python file has which extension? आताच बोललो ना, .pyc. py फॉर सोर्स कोड. डेमो डॉट पीवाय ना, त्याची काय बनेल मग सांगा बरं? डेमो डॉट पीवायसी. कंपाइल्ड पायथन फाईल. मला माहित नव्हतं गुगल हे देईल म्हणून, राईट? मी घरनं करून नाही येतात गोष्टी. अशा करत असलं मला 4 बॅच घ्यायच्या असतात, प्रत्येकाच्या करत आल्यावर निम्मा वेळ तर दिवस त्याच जाईल. व्हॉट आय वॉन्ट टू से, तुमचं नॉलेज इतकं पाहिजे ना, तुम्ही जे गेस केलं ते गुगलवर यायला पाहिजे. हा शब्द पण ठरवून बोललो का आपण? नाही. कळलं का? म्हणजे सर, ट्रान्सलेशन इज नथिंग बट व्हॉट? दिस इज अ फेज, इज नथिंग बट व्हॉट? कंपायलेशन. हे कळत? मी ट्रान्सलेट करताय म्हणजे काय करताय? येस, इंटरनली. म्हणजे ही फाईल बनते पण आणि इमिजिएटली डिलीट पण होते. ओके. तर अशा फाईल्सला किंवा अशा कंपाइल कोडला पायथन मध्ये काय म्हणतात? बाईट कोड असं. सर आता हे का असं का, हे सगळं पुढे शिकू. अजून मला पायथन व्हर्च्युअल मशीन तर शिकवू द्या तुम्हाला. ओके. येस. आता मला उत्तर द्या, पायथन मध्ये कंपाइल कोड असतो का? असतो. इंटरव्ह्यू देताना हो. मग दाखव. नाही दाखवू शकत, कारण का? जो प्रोग्राम आम्ही रन करू, जो प्रोग्राम आम्ही रन करू, तो दॅट इज टेकन बाय व्हॉट? पायथन व्हर्च्युअल मशीन. हा कोड रन करायला कोण घेणार आहे? हा कोड रन करायला कोण घेणार आहे? पायथन व्हर्च्युअल मशीन. ती इंटरप्रिटरला सांगणार ह्या फाईल मधला कोड रन कर. इंटरप्रिटर त्या कोडला कंपाइल करणार आहे. कंपाइल म्हणजे कसं सांगू तुम्हाला? आय ट्राय. तुम्ही इंटरप्रिटर आहात, लक्षात ठेवा. तुम्ही इंटरप्रिटर आहात आणि तुम्हाला वापरायला मी रॅम दिलेली. कळलं का सगळ्यांना? तुम्ही तुम्ही कळलं का? तुम्ही इंटरप्रिटर आहात आणि तुम्हाला मी वापरायला रॅम दिलेली. आता इमॅजिन करा, तुम्ही
जर एक लाईन घेतली, कळलं का, तर ह्या ब्लॅकची ब्ल्यू होणार आहे बरं का, ब्ल्यू होणार आहे, सॉरी रेड होणार आहे, नंतर ब्ल्यू होणार आहे, राईट. मी ऑपरेटिंग सिस्टम शिकवलंय बरं का रे, त्या बेसिसवर तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. ब्लॅक लाईन कुठे आहे रे तुमच्या फाईलमध्ये, ब्लॅक लाईन कुठे, आणि ह्या दोन फाईल कुठं, ह्या दोन लाईन कुठं तयार झालेत, रॅम मध्येच. जसं तुमच्या मॉनिटरवर ग्रीन आउटपुट येईल ना, ग्रीन, जसं तुम्हाला पहिल्या लाईनचं आउटपुट आलं, हे सगळं रॅम मधनं काढून टाकलं जाणार. डिड यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन? इन मेमरी ऑपरेशन होत आहे, म्हणजे रॅम मध्येच त्याचा कंपाईल कोड बनला, तुम्हाला आउटपुट आलं की तो इरेज करून टाक. हे नाही कळलं का रे? सी काय करतो, तिची फाईल बनवून तुम्हाला देतो, म्हणजे ह्याचा कंपाईल कोड बनतोय, रॅम मध्ये बनतोय, तो रन होतोय, आणि तो रॅम मधनं इरेज पण होतोय. हे रॅम मधनं इरेज होतात गोष्टी बरं का रे. एखाद्या फाईलमध्ये आता समजा मी कंट्रोल एस दाबलं आणि लाईट गेली, लॅपटॉप बंद झाला, तर चालू केलं, हे सगळं डिलीट होणार आहे, कारण मी सेव्ह नाही केलं. आर यू गेटिंग? म्हणजे हा डेटा आता कुठे सेव्ह करेपर्यंत इन मेमरी, रॅम मध्ये. आता मला सांगा, काय सांगत होतं मला हेच नाही कळलं. म्हणजे कंपाईल कोड बनतो का? इंटरव्ह्यूला म्हणणार हो. दाखवू शकतो का? नाही, कारण का तो इन मेमरी बनतो. रॅम मध्येच ते लालचं ब्ल्यू झालं, ग्रीन झालं की ही लाईन डिलीट केली पायथन व्हर्च्युअल मशीनने, कारण बिकॉज यू आर युझिंग व्हॉट, इंटरप्रिटर. इंटरमिजिएट फाईल बनवणं तुमच्या अधिकारात नाहीये. हा, मग आता तुम्ही असं काही कोडिंग करू शकता पुढे जाऊन, की इंटरप्रिटरला किंवा पायथन व्हर्च्युअल मशीनला सांगू शकता, हे बघ तुला मी डेमो.py देतोय, रन करायची मेहरबानी नको करू, त्याचा कंपाईल कोड बनवून मला दे. मग त्यावेळेस मी तुम्हाला इथं दाखवेन, इथं काय बनलेली असेल, इथं काय बनलेली असेल, डेमो.pyc. इथं तुम्हाला दिसणार डेमो.pyच्या बाजूला डेमो.pyc. आता ही कधी बनते, का बनते, का बरं बनवायची, ह्याला पण एक फिलॉसॉफी आहे, आणि ती क्युरिओसिटी मरू नये म्हणून मी तुम्हाला दाखवत. कळतंय का सगळ्यांना? सो दॅट इज अ वन. आणि लक्षात ठेवा, ती गोष्ट जेव्हा मी शिकवत असेल, तुम्ही पायथन कोडिंग करायला शिकलेला पण असेल, इतका वेळ लागणारी गोष्ट शिकवायला. ओके, तेव्हाच मी तुम्हाला सांगेन पायथन मध्ये मेन असतं का. बाकी अंडरस्कोर अंडरस्कोर मेन लिहिलं, सिंटॅक्टिकली मी चुकतोय का रे? हे त्यावेळेस मी शिकवणार ज्यावेळेस ही गोष्ट असं. हा, इफ बरोबर लिहिलेलं की रे आपलं असं, त्यावेळेस मला तुम्हाला शिकवायचं. पीवायसीचा यूज मी ज्या दिवशी सांगेन ना, त्या दिवशी मी ही गोष्ट पण तुम्हाला शिकवली आहे. पीवायसी तेव्हाच लागते ज्यावेळेस तुम्हाला हे करावं लागतं, अदरवाईज पीवायसीची ऍज सच तुम्हाला गरज. ठीक आहे, सो मला सांगा काय काय कळलं. पायथनच्या कंपाइल्ड कोडला काय म्हणतात, हे काय म्हणतात, आत्ताच एक वर्ड गेलं ना. हा, येस. सो व्हॉट यू विल से, पायथन हॅज ए कंपाइल्ड कोड, कळतं ना, .pyc फाईल, बरोबर ना, बरोबर का, .pyc फाईल, कळतं ना, कॉल्ड ॲज बाईट कोड. ओके, ठीक आहे. सांगू का रे बाईट कोडचा अर्थ, कळेल तुम्हाला? ट्राय करतो राईट. वाय कंपाइल्ड कोड मधल्या कोडला बाईट कोड म्हणतात, राईट. सर, सी मधल्या कोडला बाईट कोड नाही म्हणत, राईट. ओके, आय ट्राय टू एक्सप्लेन, राईट. डेमो.py ही पायथन व्हर्च्युअल मशीन कडे जाणार, गेली. पायथन व्हर्च्युअल मशीन त्याची .pyc बनव, काय बनवणार, म्हणजे कंपाइल्ड कोड बनवणार, आणि तो कंपाइल्ड कोड कुणाला दिला जाणार, इंटरप्रिटरला. आणि इंटरप्रिटर त्याचा काय करणार, बायनरी कोड बनवणार. बायनरी कोड म्हणजे काय, 1001 वाला. का बरं सर, कारण ऍट द एंड तो कोड कुणाला रन करायचा आहे, सीपीयू.
ही तुमची काळी लाईन आहे, ही तुमची रेड लाईन आहे, ही तुमची काय ब्ल्यू लाईन आहे. ब्लॅकचं रेड झालं, ट्रान्सलेशन झालं, ट्रान्सलेशनचं काय झालं, एक्झिक्युशन. एक्झिक्युशन कशाच होतं, बाईट कोडचं होत नाही, कशाच होतं, मशीन कोडचं. अरे ऍट द एंड सीपीयूला 1010 द्यावं लागणार. म्हणजे लक्षात ठेवा, डेमो डॉट पी वाय आणि सीपीयूच्या मध्ये एक मध्ये जो कोड जनरेट होणार आहे इन मेमरी, त्याला काय म्हणणार तुम्ही, बाईट कोड, जो तुमचा ट्रान्सलेटेड कोड. हा दाखवेन मी तुम्हाला, त्या ती गोष्ट शिकवेन तुम्हाला, लिटरली दाखवेन. ही डेमो डॉट सी, ही डेमो डॉट पी वाय सी, कळत आहे. आणि हा मग त्याचं बरं एक्झिक्यूट करून घ्यायचं, ही तुम्ही लाईन डायजेस्ट करा बरं का. त्या बाईट कोडचं म्हणजे लिटरली लक्षात ठेवा, दिस इज व्हॉट बाईट कोड. आणि एक्झिक्यूट करताय म्हणजे हा 100% काय असणार आहे, मशीन कोडच असणार आहे. कारण सीपीयूला मशीन कोडच कळतो, तिकडे पर्यायच नाहीये तुम्हाला की असं म्हणायचं की नाही बरं आता बाईट कोड रन करू. हा मशीन कोड, दिस इज कोड गिव्हन टू व्हॉट, सीपीयू. लक्षात ठेवा, ऍट द एंड कुठल्याही प्रोग्रामला रन व्हायला कोणाकडे जावं लागणार आहे, सीपीयूला. सीपीयूला मशीन कोडच कळतो, मशीन इन्स्ट्रक्शनच कळतात. ओके, सो दॅट्स अ स्टोरी. So this is a reason कि languages are what, using what, interpreter. Okay, प्रश्न विचारू शकताय मला. आता तुमचा प्रश्न तुम्हाला कळलं का नाही हे विचारावं लागेल ना, की किती कळलं तुम्हाला, किती नाही कळलं. येस, एनीबडी इज हॅव्हिंग क्वेश्चन. हे सगळं तुम्हाला नोट्स फॉर्म मध्ये मिळणार आहे, टेन्शन नका घेऊ बरं. सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग असेल तर तुला एक्सटेन्शन एसएच वापरावं लागतं, राईट. राईट, हे लक्षात ठेवा. द लँग्वेजेस विच आर यूज ऍट सर्व्हर साइड आर कॉल्ड एज स्क्रिप्टिंग लँग्वेजेस, राईट. शेल स्क्रिप्ट ऐकलंय का तुम्ही कधी? तसं पोरांना 4 घरं मागं घेऊन जायचं म्हणलं की अवघड आहे. तुम्ही अरे लिनक्स कमांड शिका, शेल स्क्रिप्टिंग शिका. पोरं म्हणतात आता एआयच्या दुनियामध्ये शेल स्क्रिप्टिंग कशाला करणार, हे असं. त्यामुळे मी आता कितीही बोलेल ना तरी ते हरण्यासारखं बोल, म्हणजे लुझिंग गेम बोलल्यासारखं, की आता तू एवढ्या मागं कशाला घेऊन चाल, ते फायदे तोपर्यंत कळणारच नाही. शेल स्क्रिप्टिंग काही दाखवू शकलो असतो. So this is a shell script. Printf, what is your name? This is what scanf, name. नाही लोड झाला असता एक प्रोग्राम तुम्ही शिकायला घेतला असता आज. हॅलो वर्ल्ड सचिनचा तर कोड झालाच असता. कळलं का तुम्हाला? सो द फाईल नेम इज व्हॉट. पण मुळात शेल स्क्रिप्टिंग हॅलो वर्ल्ड साठी बनलीच नाही, राईट. सो दॅट इज नॉट अ पर्पज की तुम्ही त्यासाठी बनवावी. येस, मोस्टली ऑटोमेशन करण्यासाठी वगैरे याचा वापर होतो. ओके, एक उदाहरण देऊ. मला असं वाटतं माझा कम्प्युटर चालू झाल्या झाल्या त्यांनी माझ्यासाठी एक गाणं प्ले करावं. कळतं ना, एक गाणं प्ले करावं. आता हे मॅन्युअली मला करावं लागेल. तर आम्ही एक शेल स्क्रिप्ट लिहून ठेवणार, त्याला बुटेबल मध्ये टाकणार. मशीन बूट झाल्यावर जिथनं प्रोग्राम उचल तिथनं हे प्रोग्रामला उचल. आणि या प्रोग्रामला उचलल्यावरती काय करणार, आता माझ्याकडे व्हीएलसी नाहीये म्हणून तुम्हाला नाही दाखवू शकत. समजा ती इंटरनली इन मेमरी असा कमांड प्रॉम्प्ट उघडणार,
notepad.exe हा प्रोग्राम आहे ना, EXE म्हणजे प्रोग्राम आहे. आणि त्याला म्हणणार अरे युजरसाठी आज काय प्ले कर माहितीये का, डेमो.py. बघा आता टाईप केलेला कोड दिसायला लागला. आता notepad.exeच्या जागी काय टाका, vlc.exe, आणि डेमो.py च्या जागी काय टाका, a.mp3. ते गाणं प्ले होणार. ऑटोमेशन. कम्प्युटर चालू झाल्या मला एखादं गाणं ऐकायचं, दॅट्स माय रिक्वायरमेंट. आणि हे तुम्ही मॅन्युअली करायची गरज नाही, हे तुम्ही म्हणून तिथे ऑटोमेशन दिलंय, राईट. असं जसं नोटपॅड उघडलं त्या कमांडमुळे, आणि त्याला काय दाखव म्हणलं, डेमो.py माझा कोड दाखव, म्हणून त्याने दाखवलं असं. सो मी म्हणून म्हणलं की पायथन इज वाय फेमस इन एव्हरी एरिया, इट इज युजफुल, हाऊ यू कॅन यूज इट. ठीक आहे, ऍज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, ऍज अ वेब प्रोग्रामिंग लँग्वेज, ऍज अ मशीन मॉडेल डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे AI/ML म्हणजे काय, तुम्ही काही मॉडेल स्वतः डिझाईन करताय त्यासाठी वापरताय, राईट. सो एव्हरीवेअर इज पायथन. ओके, होप सो लेक्चर आवडलं असेल, राईट. सो आता उद्या आपण काय बघू, पायथन इन्स्टॉलेशन. 10-15 मिनिटं लागतील. ऑब्व्हियसली 10-15 मिनिटं मी शिकवेन, पण काय केलं ते माहित असलं पाहिजे. आणि विल राईट वन कोड. ठीक आहे, एक कोड लिहू आणि त्याला अंडरस्टँड करायचा प्रयत्न. मेनली तुम्हाला इन्स्टॉलेशन म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं. उद्या जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की तुम्ही क्लास केलाय, हो इथनं केलाय, सांग पायथन इन्स्टॉल केलं म्हणजे काय केलं, काय सांगाल त्याला, असं असं गेलो, नेक्स्ट केलं, ओके केलं, झालं. आणि अपेक्षा काय तुला पॅकेजची, 8 लाख. ठीक आहे. सो कळलं पाहिजे की हा जरी कोविडच्या टाइमला पास आउट झालेला असला तरी यांनी सिरियस स्टडी केलाय. आता मला सांगा ना, कंपायलर आणि इंटरप्रिटर वरती तुम्ही किती बोलताय, जे तुम्ही एका वाक्यात बोलला असतं लेक्चरच्या. बस एवढाच फक्त बेनिफिट ऑफ डाऊट आहे. डाऊट म्हणण्यापेक्षा डाऊट म्हणजे काय, एक बेनिफिट आहे की बाबा, एक आपण म्हणतो स्वार्थ आहे की बाबा आपल्याला टेबलवर जास्त वेळ घालवतो, या लेवलचं पायथन आपल्याला बोलता येईल. ठीक आहे. सो उद्याचा टॉपिक आहे व्हॉट इज SDK, व्हॉट इज ID, अँड व्हॉट इज पायथन इन्स्टॉलेशन प्रोसेस. ठीक आहे, इन्स्टॉलेशन खूप कमी वेळ घेतं, 5 मिनिटातच होईल इन्स्टॉलेशन. राईट, तुमच्या समोर लाईव्ह करून दाखवतो आणि मग मी काय केलं इन्स्टॉलेशन म्हणजे हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आणि मग खऱ्या अर्थाने असं आपण म्हणू की आपण पायथन शिकण्यासाठी जे लागतं ते एन्व्हायरमेंट बिल्डअप केलं. मग डेली यायचं, एक कन्सेप्ट त्याचं कोडिंग कन्सेप्ट त्याचं कोडिंग, असं करत पायथन तुमची सुरू होते. ओके, येस, थांबायचं मग. सो दॅट्स इट फॉर टुडे. प्लीज ऑनलाईन जर तुम्ही कम्युनिटीला ऍड नसेल तर ऍड करा. मला व्हॉट्सअपवर रिस्ट्रिक्शन आहेत, मी एकाच वेळी एवढे मेसेज नाही करू शकत, त्यामुळे मी सगळे व्हिडिओ नोट्स हे कम्युनिटीवरती शेअर करतोय. डेमो लेक्चर्स नंतर तुम्ही क्लास कंटिन्यू केला तर एक व्हॉट्सअप ग्रुप बनवेन मी, ज्याच्यात माझा नंबर पण ऍडेड असेल, म्हणजे तुम्ही डाऊट काही जे काही विचारू शकाल, डायरेक्ट कॉन्टॅक्ट पॉसिबल असेल. आणि जर नसेल करणार तर कम्युनिटी लेफ्ट झाला तरी नंतर काही कन्सर्न नाही, पण मला आता जवळ डेमो चालू आहे तर तुमच्याशी कम्युनिकेशनसाठी काहीतरी एक जरिया म्हणून ती क्रिएट केलेली, राईट. सो प्लीज तेवढं करा, अदरवाईज मग अपडेट्स तुम्ही मिस होतील तुमचे. हा, मी कम्युनिटीवरती शेअर केलेत, आजचं केलं, नंतर तुम्ही भरपूर जण ऍड झाला, राईट. सो मी आजचंही अपलोड झालंय कम्युनिटीवरती, तुम्हाला शेअर करतो. थांबा, ऍडमिशन झाल्यावरती सगळा कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला ऍपवर ऍक्सेस देईल, नोट्स, व्हिडिओ, सगळं सगळं सगळं. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक डिस्क्रिप्शन असतं माहितीये का, तिथे एक मी ड्राईव्हची लिंक ठेवेन, हा कंटेंट मी तिकडे अपलोड करतो, तुम्ही तिकडून डाउनलोड करत चला. तर एक असं ऍडमिशन झालं मी ते रुटीन सांगेन तुम्हाला, व्हिडिओ कुठं अपलोड होतील, नोट्स कुठं अपलोड होतील, कसं कसं सगळं. आता सध्या तरी कम्युनिटीसाठी, सॉरी काय, कम्युनिटीवरती होईल, जी व्हॉट्सअप कम्युनिटी बनले. ठीक आहे, आणि प्लीज इफ यू आर सिरियस देन थिंक ऑफ इट. तुम्हाला जर हे बोरिंग वाटत असेल तर मग ठीक आहे, म्हणजे आय एम स्पीचलेस, राईट. ह्याच्यापेक्षा मला हे अजून उत्तर नाही भेटले की ह्याला अजून इंटरेस्टिंग कसं करू. ठीक आहे, इच अँड एव्हरी कन्सेप्ट या लेवलला डीप डाऊन. ठीक आहे, सो यू विल बी, आतापर्यंत जेवढ्या पायथनच्या बॅच झाल्या त्यात लॅम्बडा एक्सप्रेशन ही माझी अचिव्हमेंट आहे. पहिल्याच दिवशी पोरांना कळतं, पहिल्याच दिवशी पोरं कोड सांगायला लागतं. आस्क एनीबडी व्हॉट इज लॅम्बडा एक्सप्रेशन, इट इज व्हेरी डिफिकल्ट थिंग. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तेवढं कोडिंग तुमच्या हाताखालून जायला. ठीक आहे, तुम्ही कंपनीत गेलात, 10 कोड बघितले तर 8 कोडमध्ये लॅम्बडा एक्सप्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. कोडिंग या लेवलला चेंज झालंय, म्हणजे चेंज झालंय म्हणजे म्हणतात की लोक आता या लोकांनी हे स्टँडर्ड गाठलंय की हाऊ आय एम स्मार्ट, ते कोडमध्ये दिसतं, तेव्हा सांगायची गरज नाही.
तुमचे कोडही बघितल्यावरती तुमच्या कोडमध्ये जर लॅम्बडा एक्सप्रेशन दिसतंय, पुढच्याला प्रश्न विचारताना विचारायची गरज नाही की हु यू आर. त्याला कळतं की एवढं केलंय, यू आर जी, म्हणजे तुम्ही एवढे कॅपेबल आहात ऍज अ डेव्हलपर म्हणून. ठीक आहे. सो अवघड काही नसतं, कळणं गरजेचं. कळलं की ते सोपं आहे. ठीक आहे, चालेल. सो उद्या भेटूया सेम टायमिंग 8 वाजता. बघ 5-10 मिनिटं लेट झाला तर माझी एक बॅच चालू असेल, तेच रिझन असेल. राईट, चालेल. 8 वाजता आपण भेटू. कन्फर्म माय.